जर राष्ट्राला बलवान करायचं असेल तर तुम्हाला येणारी पिढी ही संस्कार करून तयार करावी लागणार आहे. 1916 साली सुरू झालेलं हे महाविद्यालय की ज्या वेळेला होम रूल लीगची चळवळ होती, ज्या वेळेला जहान आणि मवार यांचा संगम कुठेतरी लखनौ मध्ये घडत होता, अॅनी बेझंट या होम रूल लीगची स्थापना करत होत्या. त्यावेळेला आमचं कॉलेज सुरू झालेलं होतं. त्यावेळेला बनारस हिंदू विद्यापीठाची नुकतीच स्थापना झाली होती. अशा वेळेला ज्या 4 द्रष्ट्या पुरुषांनी ही शिक्षण मंडळी सुरू केली, ते 4 प्राथमिक शिक्षक होते. ज्या वेळेला इतर संस्था म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी असेल, याशिवाय नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी असेल, पुना कॉलेज असेल, या सगळ्या शिक्षण संस्था या इंग्रजी नावाच्या होत्या. पण प्राथमिक म्हणजे 1ली ते 4थी ही शाळा, त्यामध्ये शिकवणारे 4 प्राथमिक शिक्षक एक संस्था काढतात, तिचं नाव ठेवतात शिक्षण प्रसारक मंडळी. ती जी गंगोत्री सुरू झालीये, ती गंगा, तिचा ओघ, तिचा प्रवाह हा वाढत चाललाय. पण हा तितकाच कठोरतेने आपल्याला नियंत्रित करता आला पाहिजे, कारण हुगळी पासली ती घाण गंगा आम्हाला करायची नाहीये. आणि हे सामर्थ्य पुणेकरांमध्ये आहे. आणि म्हणूनच पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. आणि जसं देवळणकर साहेबांनी सांगितलं, पुणेकर ट्रेंड सेटर, हा ट्रेंड आम्हाला आणायचा आहे. यासाठी आव्हान आम्हाला स्वीकारायची आहेत. लोकशाहीच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत, पण लोकशाहीची एक दुर्दैवी गोष्ट अशी आहे की लोकशाहीमध्ये डोक्यातल्या विचारांना महत्व कमी आणि डोक्यांच्या संख्येला महत्व जास्त आहे. याचा अंतर्मुख होऊन विचार आम्ही करणार आहोत का नाही हे आपल्याला ठरवायचं. शिक्षण पद्धतीमध्ये प्रत्येक जण जर परीक्षार्थी होतोय तर परीक्षार्थीला शिक्षण देणारा, अर्थ डोक्यात ठेवणारा क्लासचा संचालक तो सुद्धा आपला निकाल अधिक आणावा असा प्रयत्न करणार आहे. मग तेवढ्या करता पेपर तपासायला कुठे जातात, हा म्हणजे हुगळीत मिळणाऱ्या कलकत्त्यातल्या गंगेचा भाग आहे. हे सगळं आपल्याला विचारात घ्यावं लागणार आहे. ह्याच्यावर आपल्याला नियंत्रण नाही, ते बंद करावं लागणार आहे. परिस्थिती खरंच बिकट आहे. म्हणजे मला आठवतं त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये एका डॉक्टरने आपले विद्यार्थी पाठवले, अमुक गावात जा, लस द्या, हे द्या, ते द्या. आणि त्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की स्वच्छ राहा, हात सगळे सॅनिटायझर अमुक तमुक यांनी स्वच्छ ठेवा. तो विद्यार्थी फोन करून सांगतोय, सर इथलं सॅनिटायझर जे ना त्यातच भेसळ आहे. अरे पाण्यातही भेसळ आहे. आज परिस्थिती अशी आहे. दूध धंद्यातलं असल्यामुळे उदाहरण म्हणून मी सांगतो की एखाद्या गृहिणीला माहिती असतं की उद्या जर पाहुणे येणार असतील तर तास जास्त लागणार आहे. ठीक आहे, 2 लिटर दूध आहे ना, 1 चमचा विरजणाचा दह्याचा चमचा ती त्या दुधामध्ये फिरवते. त्या 1 चमचा दह्याच्या विरजणाने दुसऱ्या दिवशी 2 लिटर दुधाचं दही होतं. उद्याचे विद्यार्थी घडवताना जो विरजणाचा चमचा आहे तोच जर खराब दह्याचा असेल तर दही होणार नाही, दूधही खराब होणार आहे. गृहिणीला विचारा, घरातलं विरजणाचं दही जर बिघडलं असेल आणि जर विरजण चांगलं नसेल तर तिला किती कष्ट करावे लागतात. चांगल्या विरजणाचं दही बाहेरनं आणावं लागतं. आपल्याला प्रयत्न किती करायचे हे मुद्दाम आपल्याला सांगतोय. भ्रष्टाचार ठाई भरलेला आहे. याच्यावर आपण कधी मात करणार आहोत का नाहीत. भले आर्य चाणक्यांनी सांगितलंय की सरकारी कर्मचाऱ्यांवर कितीही नियंत्रण ठेवा, पण मासा ज्याप्रमाणे पाण्यात हिंडत असताना पाणी स्वतः कधी पितो कळत नाही, तसं सरकारी कर्मचारी पैसे कधी खातो हे कळत नाही. चाणक्यांनी लिहून ठेवले. पण आम्हाला एक विश्वास पाहिजे, जर संप महाविद्यालयातील संस्कारित विद्यार्थी असेल तर पैसे खाण्याचा विचारच येणार नाही. ही पिढी आम्हाला जन्माला घालायची, हे आव्हान आम्हाला स्वीकारायचे.
हे आव्हान स्वीकारण्यासाठी पहिला गुरुवर्य तयार झाला पाहिजे, तर येणारी पिढी तयार होणार आहे. आणि म्हणून सोनोपंत दांडेकरांनी मागितलेलं जे पसायदान आहे ते मला असं वाटतं की ज्ञानदेवांपेक्षा सुद्धा खूप मोठं आहे. ज्ञानदेवांनी मागितलं ते विश्वाकरता मागितलंय, खरं आहे. जो जे वांछील तो ते लाहो. ह्याचा दाखला घेऊन एखादा माझा शांतता प्रिय समाजाचा नियाज म्हणला की मग देऊन टाका ना काश्मीर पाकिस्तानला. जो जे वांछील तो ते लाहो. सोनोपंत दांडेकरांनी सांगितले आम्हाला विश्वविद्यालय करायचंय. विश्वविद्यालय याचा अर्थ अवघे विश्वची माझे घर, माझं घर मला स्वच्छ ठेवायचंय. याच्यासाठी प्राध्यापक वर्गाची साथ मोलाची आहे, महत्वाची आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. ती मूर्ती घडवण्याचं काम हे प्राध्यापक आणि हे गुरुवर्य करत असतात. आणि म्हणून मला तुम्हाला साकडं घालावं असं वाटतंय. फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. तुमच्यावर म्हणण्यापेक्षा आपल्यावर आहे. मीही त्यामध्ये सहभागी आहे. मला गोसावी सरांचा एक दिलखुलासपणा आवडला की मी कसं शिकवायचं हे सुद्धा इथनच शिकलो. इतके दिवस मला असं वाटायचं की आम्ही वकील आणि डॉक्टर 50 वर्ष प्रॅक्टिस करू दे तरी सुद्धा ते म्हणतात की मी प्रॅक्टिस करतोय, म्हणजे ती कुठे म्हणत नाही प्रॅक्टिस चाललोय. तसं त्यांनी कबूल केलं की मी शिकवताच प्रॅक्टिस ठेवली ती. आणि प्रत्येक माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी पाहिजे याच्यावर मी ठाम आहे. ज्या दिवशी नवीन शिकण्याची इच्छा संपेल त्या दिवशी वार्धक्याला सुरुवात असते. रोज नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. म्हणून प्राध्यापक वर्गाने सुद्धा येणारा विद्यार्थी हा नवीन लेटेस्ट नॉलेज घेऊन समोर बसला हे गृहीत धरून अभ्यास करून तयारीने आलं पाहिजे. मी नाव सांगणार नाही, पण आमच्या वकिलीमध्ये असे खूपच आता गेली 47 वर्ष वकिली करतोय. तर काही वकील हे सकाळी शिकवायला जातात लॉ कॉलेजमध्ये. तुम्ही माझा मित्र म्हणजे अरे तुला ती दुसरे काय म्हणजे तुला लेखा काय शिकवतो तू म्हणला. तो म्हणला पुस्तक घ्यायचं शिकवायला सुरुवात येतं म्हणला. आणि म्हटलं एखाद्याने शंका विचारली तर मला नाही थांबवलं, सगळ्यांना जाऊन दिलं. मला सगळी शंका ऐकून घ्यायची, उत्तर येत असेल तर लगेच द्यायचं. शंकेचं उत्तर देता येत नसेल तर त्याला म्हणायचं अरे मला तर कोर्टात हिअरिंग आहे, मी तुला उद्या किंवा परवा सांगतो. मग म्हणला सिनियरला आपल्या विचारायचं, उत्तर घ्यायचं आणि दुसऱ्याशी त्याला द्यायचं. प्राध्यापकांना असं करून चालणार नाही. विद्यार्थी हुशार आहेत. देवळणकर साहेब आज मी एक महाराष्ट्राकरता नव्हे तर आपल्या हिंदुस्थान करता मागणारे मातृभाषेतनं जिथं शिक्षण दिलं जातं अशा शाळांना वेगळ्या सवलती द्या. इथूनच गोपाळ हायस्कूल नावाची एक जुनी संस्था आहे साहेब. आज मोडकळीच म्हणजे बिल्डिंग भक्कम आहे, दगडी आहे, आपल्या बिल्डिंग सारखीच भक्कम आहे. 1ली ते 12वी विद्यार्थी संख्या किती आहे? 70. 1ली ते 12वी विद्यार्थी संख्या 70. त्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि मी विचारलं का असं काय. म्हणले साहेब कॉर्पोरेशनचं धोरण आहे, इंग्लिश मीडियमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना गणवेश फुकट, बसचा पास फुकट, फी नाही. कोण येणार आमच्याकडे? ओस पडत चाललेत मातृभूमीतून शिक्षण, मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या संस्था. मी कुठल्याही भाषेविरुद्ध नाही, पण मी मातृभाषेचा ठाम आणि निश्चित अभिमानी आहे. अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांची प्रगती का होत नाही? यांना सगळ्या सवलती दिल्यात तरी पाहिजे तेवढी प्रगती का होत नाही याच्याकरता एक कमिशन नेमलं गेलं. त्या कमिशनच्या अहवालातलं पहिलं वाक्य असं आहे, त्यात
कमिशनमध्ये त्यावेळेला निग्रो शब्द वापरला होता, परंतु सद्यस्थितीमध्ये निग्रो शब्द वापरणं हा गुन्हा मानला जातो, म्हणून कृष्णवर्णीय. The language in a school, if it is different from the mother tongue of a student, it makes adverse effect upon the grasping power of a student. शाळेतली भाषा ही मातृभाषेपेक्षा वेगळी असेल तर ज्या वेळेला तुमची शक्ती, बुद्धी ही विकसित अवस्थेमध्ये असेल, आकलन शक्ती, तर त्या आकलन शक्तीवर दोन्ही वेगवेगळ्या भाषांचा विपरीत परिणाम होतो. आणि म्हणून आपल्या संबंधातल्या, म्हणजे मी माझ्या पोराला मराठी मीडियम मध्येच घातला, भांडण झालं बायकोशी, सांगायला हरकत नाही, पण नंतर तिला पटलं. आणि म्हणून मगाशी माशेलकरांचा उल्लेख केला आमच्या चेअरमन साहेबांनी, त्यांच्याशी बोलणं झालं की आपल्याला एक असे कार्यक्रमाची सिरीज करायची. होय, मी मराठीत शिकलो, मग त्यामध्ये तुमच्या सगळ्यांची आवश्यकता लागणार आहे, की जे IAS केडरमध्ये, की जे आज आम्ही रोल मॉडेल म्हणून तरुण वर्ग मानतो. प्रत्येक भाषेचं महत्व अनन्यसाधारण आहे, परंतु मातृभाषा ही मातृभाषा, आणि त्या वेगळ्या असतील तर मग काय, डायनिंग टेबलवर बसल्यानंतर चिरंजीव म्हणतात, मामा चटणी चवलेच झाली, आणि मुलगी म्हणते, हे चवलेच नाही रे, टेस्ट नाही तिला, बेचव शब्द माहितीच नाही. मग आईला मुलगी म्हणते, आई सहली नावाची कोण क्वीन होती ग? काय विचारतेस? नाही म्हणे, जसं त्या गांधारी क्वीनला 100 मुलं होती ना, तसं काल आम्हाला शाळेतल्या बाई म्हणल्या सहलीला 50 मुलं होती. अरे बापरे. ही अवस्था आहे आजची. तरुण मुलं तुम्ही ठेवली जाता सूत्रसंचालनात. मी मुद्दाम बघत होतो की आपण बोलत असताना मराठी बोलतोय, आपण इंग्रजी भाषेचे शब्द किती येत आहेत. मी रोड क्रॉस करत असताना तिकडनं कार आली, तिने डॅश दिलं, म्हणून ऍक्सिडेंट झाला, म्हणून मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. रोड क्रॉस, कार, डॅश, ऍक्सिडेंट, ऍडमिट, काय? आणि म्हणून मातृभाषेमध्ये शिक्षण देणाऱ्या संस्थांना वेगळ्या सवलती जाहीर करा, ज्यामध्ये राष्ट्राच्या प्रगतीचं बीज ठेवलेलं आहे. आकलन शक्ती ही वाढते त्याची. या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण सर्वजण संयमाने बसला आहात, आणि या सदाशिव पेढेचा पहिला उल्लेख मी चांगल्या पद्धतीने ऐकला. सदाशिव पेढे आणि त्या चितळ्यांचं नाव जोडणार आहे ते इथे. भाऊसाहेब चितळ्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या हॉलमध्ये आज पहिला जो कार्यक्रम झालेला आहे तो सुरेख झालेला आहे. पण संस्थांचा वाढदिवस साजरा करत असताना संस्था ज्या वेळेला स्थापन झाली त्यावेळची नीती मूल्य, त्यावेळची ध्येय धोरण आणि त्यावेळची उद्दिष्ट काय होती याचा मागोवा आपण घेतला नाही तर खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा होत नाही. आणि म्हणून हे स्पष्टपणे तुम्हाला मला सांगावंसं वाटतंय, तुम्ही आम्ही सर्वजण आपल्या संस्था चालकांच्या, संस्थापकांच्या मनातील इप्सित भारत बलवान करूया, हीच या क्षणी प्रभूचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.